चला तर आज आपण पाहू एक्झाम्पल्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. आवर्जून पेपरमध्ये विचारला जातो, यावर एकतरी एक्झाम्पल विचारला जातो. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स यावरचा एक तरी एक्झाम्पल प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो. क्वेश्चन बघा, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे तुम्हाला काही फंक्शन्स दिलेले आहेत, त्यांचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. ते विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचा अर्थ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट एक्झाम्पल, साइन इनवर्स 2 power x. It is a composite function. साइन इनवर्स हा जो 2 power x आहे, हा f of x च्या जागेवर 2 power x आलेला आहे. आणि आपल्याला तर माहित आहे की फॉर्म्युला कोणता आहे. कोणता फॉर्म्युला आहे? d/dx ऑफ साइन इनवर्स f of x equal to 1 upon root of 1 minus f of x whole square आणि नंतर त्याचे डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ f of x. या फॉर्म्युल्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. f of x च्या रोल मध्ये कोण आहे आता? 2 power x. लेट y इक्वल टू साइन इनवर्स 2 power x. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx लिहिलं 1 upon root of 1 minus f of x whole square d/dx of f of x म्हणजे d/dx of 2 power x. हा जो स्क्वेअर आहे x into 2, याच्या अदला बदल सुद्धा आपल्याला करता येते. म्हणजे a पॉवर m त्याला पॉवर n, a पॉवर n त्याला पॉवर m. याप्रमाणे इंडायसेस मध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करता येते या फॉर्म्युल्याप्रमाणे. म्हणजेच काय होईल, हा 2 आतमध्ये आणला आपण, 2 चा स्क्वेअर बनला आणि हा x बाहेर गेला. 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 पॉवर x. याप्रमाणे त्याला ऑपरेट केलं. पुन्हा आपल्याला माहित आहे d/dx ऑफ a पॉवर x means a power x log of a. हा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहित आहे. तर या फॉर्म्युल्यानुसार याचे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते होईल 2 power x log of 2. असे त्याचे डेरिव्हेटिव्ह. आता याला इथे शिफ्ट करून टाका. Therefore dy by dx equal to 2 power x log 2 upon root of 1 minus 4 power x. तर याप्रमाणे दिलेल्या फंक्शनचे आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. तर दुसरा एक्झाम्पल बघा, साइन इनवर्स x क्यूब. म्हणजेच इट इज ऑल्सो कंपोजिट फंक्शन. f of x च्या जागेवर काय आलेलं आहे? x क्यूब. इथे जो हा f of x आहे त्या जागेवर x क्यूब आलेला आहे. लेट y इक्वल टू साइन इनवर्स x क्यूब. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x.
dy by dx 1 upon root of 1 upon root of 1 minus f of x square means x cube त्याला square dy dx of f of x म्हणजे dy dx of x cube याचं मल्टिप्लिकेशन होते 3 into 2 6 1 upon root of 1 minus x power 6 and here dy dx of x cube we know dy dx of x power n is n x power n minus 1 therefore derivative of x cube is 3x square याला इथे घेऊन या 3x square divided by root of 1 minus x power 6 is the derivative of second function. आता नेक्स्ट थर्ड नंबर बघा cot inverse 1 upon x square is the given function. We know cot inverse 1 by x means tan inverse x हे आपल्याला माहित आहे. By using this formula this quantity write as y equal to tan inverse x square. Now we know d by dx of tan inverse f of x equal to 1 upon 1 plus f of x whole square and dy dx of f of x. अब फार्मूला बघा या फॉर्म्युलावर तो डिपेंडेंट एग्जांपल आहे. Here in place of f of x here x square is the term differentiate with respect to x dy by dx equal to 1 upon 1 plus f of x square means 1 upon 1 plus x square and its square into dy dx of x square. Here 2 into 2 means 4 and derivative of x square is 2x. 2x आपण इथे आणला 2x upon 1 plus x power 4 म्हणजे याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे dy by dx equal to 2x upon 1 plus x power 4 हे झालं थर्ड नंबरचं डेरिव्हेटिव्ह. फोर्थ नंबर बघा sin स्क्वेअर sin इनवर्स x स्क्वेअर. इथे पहा sin स्क्वेअर आहे लेट तर आपण अजून केलेला आहे y इक्वल टू sin स्क्वेअर sin इनवर्स x स्क्वेअर असं दिलेलं आहे. बघा sin f of x याला होल स्क्वेअर असेल sin f of x याला होल स्क्वेअर असेल तर याला आपल्याला लिहिता येते sin स्क्वेअर f of x याप्रमाणे लिहिता येतो. आणि त्यामुळे या क्वांटिटीला आपण काय लिहिलं y इक्वल टू sin इनवर्स x स्क्वेअर आणि होल स्क्वेअर. we know also sin of sin inverse theta means equal to theta
हे सुद्धा आपल्याला माहित आहे. त्यामुळे दिस क्वांटिटी रिड्यूस्ड ॲज x square and its whole square. Here 2 into 2 means 4. Y equal to x power 4 is the simplified version of given function. Differentiate with respect to x. dy by dx equal to x power 4 चे डेरिव्हेटिव्ह मी आता सांगितलं होतं की dy dx ऑफ x power n means n x power n minus 1. तर 4 समोर घेतलं, x and index is reduced by 1. Final answer is 4x cube. तर अशा प्रमाणे दिलेल्या चारही फंक्शनचे आपण डेरिव्हेटिव्ह काढलेले आहे. बघा पुन्हा काही फॉर्म्युले पाहू आपण. तर काही फंक्शन मध्ये ज्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा राहते त्या फंक्शन मध्ये या टाइपचे सिच्युएशन 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स cos एक्स. तर काही फंक्शन मध्ये cos x सोबत 1 प्लस साइन एक्स दिला असतो, तर काही फंक्शन मध्ये cos x सोबत 1 मायनस साइन एक्स दिला असतो. त्याला मी एक ग्रुप बनवलं. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमके कोणते फॉर्म्युले यूज करायचे त्याची माहिती मी इथे दिलेली आहे. cos x सोबत 1 प्लस साइन एक्स किंवा 1 मायनस साइन एक्स, तेव्हा 1 प्लस साइन एक्स मीन्स cos x बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 होल स्क्वेअर. 1 मायनस साइन एक्स cos x बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 होल स्क्वेअर. आणि cos x च्या जागेवर cos स्क्वेअर x बाय 2 मायनस साइन स्क्वेअर x बाय 2 हे फॉर्म्युले मांडायचे आहे. आता ग्रुप 2 मध्ये बघा, या ग्रुप 2 मध्ये 1 मायनस cos x आलेला आहे, 1 प्लस cos x आलेला आहे आणि सोबत साइन x आहे. म्हणजे या साइन x सोबत या दोन पैकी कोणताही असतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमके कोणते फॉर्म्युले यूज करायचे. 1 minus cos x means 2 sin square x by 2. 1 plus cos x equal to 2 cos square x by 2. आणि sin x चा जो आहे फॉर्म्युला हा डबल अँगल फॉर्म्युला आहे, मीन्स 2 sin x by 2 cos x by 2. हे फॉर्म्युले मांडायचे आहे. किंवा sin x सोबत या दोन पैकी कोणताही एक असेल, इथे cos x सोबत या दोन पैकी कोणताही एक असेल, किंवा हे दोन्ही असतील किंवा हे दोन्ही असतील. त्यानंतर 1 प्लस tan x बाय 2 डिवाइड बाय 1 मायनस tan x बाय 2. असं सिच्युएशन बऱ्याचदा तयार होते. 1 मीन्स tan पाय बाय 4 असतो ऍक्च्युअली. आणि 1 आहे, हा 1 म्हणजेच tan पाय बाय 4, tan पाय बाय 4 प्लस tan x बाय 2 अपॉन 1 मायनस tan पाय बाय 4 इंटू tan x बाय 2. म्हणजे हा tan a प्लस b किंवा tan x प्लस y. तर आपण काय लिहिणार आहोत, tan ऑफ पाय बाय 4 प्लस x बाय 2 हे आपल्याला डायरेक्टली लिहायचं आहे. वर प्लस चिन्ह असेल तर इथे प्लस, चिन्ह बदललेले असतात, वर प्लस असेल तर खाली मायनस असतो. न्यूमरेटर मध्ये निगेटिव्ह असेल तर डिनॉमिनेटर मध्ये पॉझिटिव्ह असतो. तर या दोघांमध्ये चिन्ह कोणता आणायचा, जो न्यूमरेटर मध्ये आहे तो चिन्ह ठेवायचा आहे. आता
एक्झाम्पल बघू आपण. डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट इज cos इनवर्स 4 cos क्यूब x माइनस 3 cos x. या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेट y इक्वल टू गिवन फंक्शन जो आहे तो लिहिला आपण. बट दिस क्वांटिटी इज, या ठिकाणी जो 4 cos क्यूब x माइनस 3 cos x ही जी क्वांटिटी आलेली आहे, इट इज अ ट्रिपल अँगल फॉर्म्युला आहे. तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत. ट्रिपल अँगल म्हणजेच cos ऑफ 3 थीटा मीन्स 4 cos क्यूब थीटा माइनस 3 cos ऑफ थीटा होतो. हे लक्षात ठेवा. आता इथे उलट दिलेला आहे, हा भाग दिलेला आहे, म्हणजे आपल्याला असं लिहायचं आहे. Therefore 4 cos क्यूब x minus 3 cos x replaced by cos 3x. We know cos inverse cos of theta means theta. हे तर आपल्याला माहीतच आहे. cos इनवर्स सोबत cos कॅन्सल, इथे राहिलं 3x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिवाइड बाय dx of 3x is 3. हे झालं ते आन्सर. इथे बघा साइन इन आपला cos इनवर्स इन ब्रॅकेट साइन ऑफ 4 पॉवर x असं प्रॉब्लेम दिलेला आहे. मागच्याच पिरियडला आपण फॉर्म्युला पाहिला होता. cos इनवर्स साइन ऑफ थीटा means cos inverse this sine change into cos. At that time given angle subtract by pi by 2 minus theta and equal to pi by 2 minus theta. या फॉर्म्युलाचा या ठिकाणी आपल्याला उपयोग करायचा आहे. गिवन फंक्शन y cos इनवर्स sin 4 पॉवर x चेंज केलं. हा जो अँगल आहे हा पाय बाय 2 मधून आपण सबट्रॅक्ट केलं. cos इनवर्स cos पाय बाय 2 मायनस 4 पॉवर x. दिस cos इनवर्स cos डिलीटेड, कॅन्सल. राहिलं काय मग पाय बाय 2 मायनस 4 पॉवर x. हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वी नो डेरिवेटिव्ह ऑफ एनी सेपरेट कॉन्स्टंट इज ऑलवेज 0. हे आपल्याला माहीतच आहे. and pi by 2 is a constant quantity. Therefore derivative of pi by 2 is 0. dy by dx equal to 0. Negative 4 power x. It is a exponential function, means d by dx of a power x. a power x log of a. इथे याच्या जागेवर फक्त 4 आलं म्हणजे हा होईल 4 पॉवर x into log 4. Therefore dy by dx equal to minus 4 power x log 4. जर हा निगेटिव्ह साइन रिमूव्ह करायचा असेल
तर मग त्याला कसं लिहिता येईल? dy बाय dx इक्वल टू 4 पॉवर x log 1/4. झालं ते पॉझिटिव्ह. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. साइन इनवर्स इन अ ब्रॅकेट रूट ऑफ 1 मायनस cos x डिवाइड बाय 2. सिंगल 1 मायनस cos x आलेला आहे, त्यामुळे सिंपल फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. लेट y इक्वल टू साइन इनवर्स रूट ऑफ 1 मायनस cos x डिवाइड बाय 2. बट 1 मायनस cos x म्हणजेच 2 sin स्क्वेअर x y. इथलं 2 कॅन्सल केलं. साइन स्क्वेअर x बाय 2 चं रूट हे साइन x बाय 2 होईल. साइन इनवर्स साइन कॅन्सल, राहिलं कोणतं x बाय 2 आणि x बाय 2 चं डिफरंट डेरिव्हेटिव्ह 1/2 इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. therefore dy by dx equal to 1/2 is the answer. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे? काट इनवर्स cos x अपॉन 1 प्लस साइन x. मगाशी मी फॉर्म्युले जे ग्रुपचे जे फॉर्म्युले सांगितले त्यामध्ये सांगितलं होतं की cos x सोबतच 1 प्लस साइन x असेल, त्यावेळी नेमके कोणते फॉर्म्युले यूज करायचे याची कल्पना मी तुम्हाला दिलेली आहे. लेट y इक्वल टू काट इनव्हर्स. इथे काट आहे तर आपल्याला काटचे फॉर्म्युले नाही अप्लाय करायचे. काट इनवर्स चेंज टू टॅन इनवर्स. सेक इनवर्स change to cos inverse and cosec inverse change to sin inverse. हा काम आवर्जून करायचं. बदलवले याला आपण tan inverse बनवलं. डिनॉमिनेटर and numerator are interchanged. 1 plus sin x divided by cos x. Now 1 plus sin x means cos x by 2 plus sin x by 2 whole square. And cos x means cos square x by 2 minus sin square x by 2. आता एखाद्या संख्येचा स्क्वेअर म्हणजेच त्याचा डबल गुणाकार. आणि त्यामुळे ही जी संख्या आहे ही a स्क्वेअर म्हणजे a into a. Denominator a square minus b square means a minus b a plus b. a minus b a plus b. This term cancel out. Remaining is cos x by 2 plus sin x by 2 divided by cos x by 2 minus sin x by 2. Now take cos x by 2 as a common from numerator and denominator. Cos x by 2 is common means 1 plus sin x by 2 divided by cos x by 2. Here cos x by 2 is common. 1 minus sin x by 2 divided by cos x by 2. Therefore y equal to tan inverse 1. We know sin by cos at a same angle is a tan. त्यामुळे हा बनला tan x by 2. 1 minus here sin x by 2 by cos x by 2 means tan x by 2. बघा याचं सिच्युएशन कसं बनलं आता.
याचं सिच्युएशन बनलं आहे 1 प्लस tan ऑफ थीटा and 1 minus tan ऑफ थीटा. आता सरळ सरळ आहे ना, tan पाय बाय 4 प्लस थीटा. फॉर्म्युला means y equal to tan inverse tan of pi by 4 plus x by 2. Now here tan inverse tan cancel out. Remaining is pi by 4 plus x by 2. Pi by 4 is a constant quantity. Coefficient of x is 1 by 2. Differentiate with respect to x. dy by dx equal to 0 and plus 1 by 2. Therefore final answer is dy by dx equal to 1 by 2. तर या एक्झाम्पलवर जे डिपेंडेंट प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स तुम्हाला इझिली सॉल्व करता येतील आणि ते करायचं.